पुणे महापालिका बॉम्बनं उडवण्याची धमकी, महापालिका कार्यालय बॉम्बनं उडवण्याची मेलद्वारे धमकी, महापौरांची गाडी केबिन बॉम्बनं उडवण्याची धमकी, महापौर मंजुषा नागपुरे यांच्या मेल आयडीवर मेल आलाय, महापालिका कार्यालय रिकामं करून तपासणी करण्यात आली. पुण्यापाठोपाठ मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल, गाडी आणि कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी, खलिस्तानी संघटनेकडून धमकीचा ईमेल आल्याची माहिती, तपास यंत्रणा कामाला, मुंबई महापालिकेतील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. महापौर कार्यालयच नाही तर मुख्यमंत्री कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी, महापौरांना आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये मुख्यमंत्री कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी असे मेल येत असतात. चौकशी सुरू आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. महापौरांना आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय उडवण्याची धमकी, संघाच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवली, सुरक्षा यंत्रणाही सतर्क. इराकच्या हवाई हद्दीत इराणचे आत्मघाती ड्रोन, इराकमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवरती ड्रोनच्या घिरट्या, अमेरिकेच्या एअर डिफेन्स यंत्रणा सक्रिय झाल्या. अपाचे हेलिकॉप्टर पाडणं फार मोठी घटना नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत, ट्रम्प यांची माहिती. हेलिकॉप्टर पाडल्याचा जशास तसं उत्तर देऊ असंही वक्तव्य. अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर मुद्दाम पाडलं नाही, इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांचं स्पष्टीकरण. हेलिकॉप्टर पाडण्याला इराण नव्हे परिस्थिती जबाबदार, इराणचा दावा. सुरक्षित राहायचंय तर इराण सोडा, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्चींचा अमेरिकेला इशारा. इराणच्या हल्ल्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिल्याचा अराक्ची यांचा दावा. युद्धाच्या मैदानात अमेरिकेचा पराभव झाल्याची इराणची माहिती. बीड जिल्ह्यात 24 तासामध्ये 9.2 मिलीमीटर पाऊस, माजलगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 24.9 मिलीमीटर पाऊस, बीडच्या 11ही तालुक्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. गेवराई तालुक्यामध्ये 14.9, बीड तालुक्यामध्ये 12.6 मिलीमीटर पाऊस. तर झालेला पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही, कृषी विभागाची माहिती. बीड तालुक्यात चौसाळा, रवळसगाव, अंजनवती, लिंबा गणेश आणि मांजरसुंबा परिसरामध्ये दमदार पाऊस. पावसामुळे छोटे नदी नाले प्रवाहित झालेत, घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे कुटुंब उघडले. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरच्या तवसाळ, रोहिले भागामध्ये पावसाचा हाहाकार. 2 तासामध्ये जोरदार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन विस्कळीत, झाडांची पडझड होऊन घरांचं मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामधल्या सिरगावमध्ये पावसामुळे कांद्याचं नुकसान. भाव नसल्यामुळे साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे सडलाय. शेतकरी कांतीलाल चोबे यांचं नुकसान, सरकारनं मदत करण्याची मागणी. काही बारशीला भरावं म्हणून भरायला गेलो तर ते असलं निघायला लागलं, गडी लावून परत इस खाटायची बारी. नेमकी मागणी काय आता, तुमचं म्हणणं काय नेमकं? काय करावं म्हणून लागलं फेकाय अजून ऊसातच. धाराशिवमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कृषी निविष्ठा वाटपात घोटाळा, विभागीय पथकाकडून चौकशी सुरू. 8 तालुक्यातील कृषी निविष्ठा वाटपाचे रेकॉर्ड ताब्यात घेतले. निविष्ठा वाटप केलेल्या शेतकऱ्यांची थेट चौकशी होणार. गोंदियातील 8 मध्यम प्रकल्पांनी गाठला तळ. मध्यम प्रकल्पांमध्ये 22.67% जलसाठा शिल्लक. मान्सून आणखी लांबला तर पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढची बातमी पाहूयात. यंदा जगातल्या सर्वाधिक गरम शहरांमध्ये भारताची 14 शहरं. जगातील उष्णतेचा धोका असणाऱ्या शहरामध्ये नागपूर 4थ्या क्रमांकावरती. टॉपच्या 50 शहरामध्ये अहमदाबाद 2ऱ्या क्रमांकावरती तर नागपूर 4थ्या, मदुराई 7व्या क्रमांकावरती. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणात भारतीय शहरं सर्वाधिक गरम. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा उद्या 11 जूनला षण्मुखानंद सभागृहात पार पडणार. सोहळ्यात सध्या राष्ट्रवादी पक्षातील परिस्थिती, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पदांबाबत निर्माण झालेली शंका यावरती मंथन होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती, तर जाहिरातीत फक्त स्वर्गीय अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो. समर्पण, संघर्ष आणि संकल्प. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 20 वर्धापन दिन स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदावरील 4,398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. आजपासून भारताची प्रगती पथ यात्रा सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम. आज होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विशेष प्रस्ताव मंजूर करून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं जाणार. 35 पक्षांचे 75 प्रतिनिधी आणि 22 राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी होणार. देशाला कायम रांगेत ठेवणं हा मोदींचा विक्रम. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची टीका. बँक खाते ते केवायसीच्या रांगा लागल्या. खतं, पेट्रोल आणि ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा, तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठीही रांगा. दानवेंची टीका. पुणे विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पेटला. काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. सपकाळांनी पुण्यात कुणाशी चर्चा न करता शरद पवार गटाला उमेदवारीला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला. सांगली सातारा विधान परिषदेचा उमेदवार निवडताना महायुतीकडून दोन्ही राजेंना डावलण्यात आलंय. त्यामुळे साताऱ्याच्या दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना शंका. साताराकरांनो आपली ताकद दाखवून देण्याचं आवाहन केलंय. राहिला प्रश्न सातारच्या 2 राजांचा. त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे. खरं खोटं मला माहिती. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणी आरोपींना जामीन देण्यास सरकारी वकिलांचा विरोध. ड्रग्ज माफियांना उडता महाराष्ट्र बनवायचा आहे की काय? सरकारी वकिलांचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद. म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसनं दोघांचा मृत्यू झाला होता. 20 कोटी खर्चून देखील 23 वर्षांनंतर क्रीडा संकुल अर्धवट. नागपुरात अपूर्ण क्रीडा सोयींची ही लाजिरवाणी कहाणी. नागपूर शहराच्या मध्यभागी उमरेड रोडवरती हरपूर भागामध्ये कामगारांच्या मुलांसाठी क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील कोरेगावमधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाला 2021 मध्येच त्रुटींचा इशारा. तरीही कारवाई नाही. मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या गुणवत्तेवरती गंभीर प्रश्नचिन्ह. 5 खांबांमध्ये तडे आणि हनी कॅम्बिंग आढळल्याचा अहवालामध्ये उल्लेख आहे. माझी मागणी अशी आहे की याची संपूर्ण ऑडिट करावं. कंट्रॅक्टर दोषी असणारच तो, तर त्याला ताबडतोब आपण काळ्या यादीमध्ये टाकावं. त्याच्याकडून 22 लाखाची चिरीमिरी दंडात्मक कारवाई करण्याऐवजी कोट्यवधी रुपये वसूल करावेत आणि ते सर्व काम पूर्ण करून घ्यावं. आणि ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सगळं झालेलं आहे त्यांना शोकस नोटीस देऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती सुद्धा आपण प्रशासनिक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. Naukri.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे नवा वाद. मुंबईतील नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य देत मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप. अहमदाबाद स्थित भरती एजन्सीकडून वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध. नोकरी मुंबईमध्ये मात्र फक्त गुजराती मारवाडी अर्ज करू शकतात असा दावा. मुंबईतील दादर कबूतरखान्यावरती आता अंबरनाथचा कबूतरखाना चर्चेत. निवासी इमारतीच्या टेरेसवरती अनधिकृत कबूतरखाना सुरू करण्यात आल्याचा आरोप. लाखो रुपयांची कबुतरं विकली जात असल्याची माहिती. कबुतरांच्या विष्ठा, पंख आणि दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण.